करायचं आहे. काय काय सिद्ध केलं आपल्या परिसरामध्ये आला मनापासून सेवा करा. सेवा करत असताना आयुष्यभर देवाच्या नावात डोकं आपटा लागत नाही. ह्या बाबा कशी एकच दिवस करा आणि अंत करणार करा. भगवंत आपल्या घरी यायला तयार झाला. बालमामाला दर्शनाला ये. आज कसं आपण पाहुण्या पहिलं सांगितलं आमच्या गावात बालमामाला दर्शनाला या. प्रत्येक पाहुण्याला प्रत्येक लेकीला प्रत्येकाला आपण फोन केले. तसे त्या मेको पाटलाने पुढेला निरोप पाठवला. बालमामाला दर्शनाला ये. पुढे सकाळ सकाळी सासूचा निरोप घेतला. घरातले काम त्यांना आवडलं आणि भगवंताच्या दर्शनाला आले. बालमाचं दर्शन घेतल्याने मागं फिरताना मामाने वाटवाचा भांडा काढला. तिच्या कपाळाला लावला. त्यावेळी चेहऱ्याकडे पहिल्याने विचारलं बाळ अगं तू भिकू पाटलाची का? मामा हो मी भिकू पाटलाची. अगं तुला कुठं गेले? मामा शेजारच्या गावामध्ये. पुढे तुझा प्रपंच कसा? मामा माझा प्रपंच लई चांगला आहे का? अगं तुझा नवरा? मामा माझा नवरा देवासारखा आहे. परगावाला सर्व्हिस करतो. अगं तुझी सासू ननंद जावा. सासूचं नाव घेतलं त्यावेळेला मुलीचा चेहरा काळा भरा झाला. डोळ्यामध्ये किंचित पाणी दिसलं. तरी सुद्धा त्या मुलीने सांगितलं देवा माझ्या घरची सुखे. बालमाने सांगितले लेके अरे या जगात काही चाललंय की रोज बाळू धनगराच्या डायरीला भूक आहे. तुझ्या घरातलं माहीत नसल. मुलीच्या डोळ्यातलं पाण्याच्या धारा चालू झाल्या. सांगायला सुरुवात केली. देवा काही सांगू मामा 5 वर्ष झाले लग्नाला मूल नाही. पोटाला घरी सासू माती ननंद जावा सर्व लोकच त्रास देत्या. माझ्या आई वडिलाच्या घरी जावं. 7 पिढीला बट्टा लागेल का देवा काय करू? बाळमाने भांडाला वाटवाचा घेतला आणि सारीच्या भरणावाजी भांडाला बांधला. जा हा भांडाला तुझं रक्षण कराल. सासू मारायला आली की मला एकच हाय मार. बाळमामा तुझी तू बघ एवढं ते म्हणून पुढचं बघतो म्हणलं मी. मुलगी सासर वशील होती. घरी गेलेली. वडिलांना सांगितलं बाबा मला सासरी नेऊन सोडा. वडिलांना सासरी नेऊन सोडलं. राहिल्यानं 20 वाराचं काम केलं. संध्याकाळी 4 वाजल्या. आता म्हणजे सगळी कामं उरकल्यात. या कामला हे तेवढं चटक्यात उरकून बाकीचे संध्याकाळी स्वयंपाकाला लागायचे. धुण्याची भाजी घेतलेली हौदा गेली. रानातली वस्ती होती. पुरीच्या बाजूला हवट बांधला होता आणि हौदा धुण्या धुयाला पहिलं सुरुवात केली तर सासूला त्याची तलब झाली. सासून हवड्याच्या हाय मारायला सुरुवात केली. अगं इकडे येते आवा ती एकच राहिले. अजून सुरुवात केलेली आहे तेवढं म्हणत्या ती एकच राहिले. आणि घटकाभर जरा तो बसली आणि घटकाभराने हाय वाजली. अगं येते इकडे आवा ती एकच राहिले. आणि घटकाभर बसली आणि घटकाभर अगं येते इकडे आवा ती एकच राहिले. म्हणजे माझ्या म्हातारीची चेष्टा करायला लागली का काय? म्हातारी होती दुनियातली. म्हातारी घरात बाहेर आले. रानातली वस्तू होती. पाहिजे कापवायला तूळ घराच्या बाहेर केली. चुलीच्या बाजूला एक फुकणी पडली. म्हातारीने फुकणी हातात घेतली. हौदाकडे परत सुटली. आता त्या पोरीने लांबच बघितलं. आता म्हणजे आज्या काही हायवे करत नाही. सकाळचा ठोकाटल्याशिवाय गप्पच बसत नाही. म्हातारी जवळ आली. म्हातारीने मारायला सावड हात केला. एवढ्याच मातला खाली बसता बसता म्हणजे अगा बाळमामा तुझी तू बोल. मातला खाली बसली. जवळजवळ 10 मिनिटं झाली. आता 10 मिनिटांमध्ये 10 ठोको पडायला अजून लोक बी नाही. पुढे कान्याने जरूर बघितलं. आठीचा हात वर केलेला कसा गळा केलेला तोंड तसं ती सोन उठली लागली. सासूच्या भोवतीने उड्यात माराय. आधी तुम्हाला काय झालं? आधी तुम्हाला काय झालं? आधी तुम्हाला काय झालं? आधी तुम्हाला काय झालं? आता तिच्या कालवणी शेजारी 2-4 वस्तू होत्या.
तिथल्या दोघी चौघी कासूट खाऊनच पळत आल्या म्हणजे सासू सुनाचा दुपाट लागले वाटतं. जवळ आले बघितलं म्हातारीचा वर हात आते जरच वाट कसं. आता त्या म्हणते तू काय म्हणतेस का, तू काय म्हणतेस का. आता ती म्हणजे होय म्हणावे आणि त्या 2-4 फुटका हलत्या. नाही वाटी नाही वाटी त्या दोघी चौघी हाता सगळ्या रंकाळत होत्या. आता काही खाली नासा वरच्या वर म्हातारीचं डोळं तेवढं तिकडे तिकडे फिरत होतं. आत केलेला तोंड पिसत वर हात केलेला तसाच बोलाय ना चालाय ना नुसतं तोंडाकडे बघायची पायाकडे बघायची तोंडाकडे बघायची पायाकडे बघायची तास वर गेला ह्याच्यात. आता म्हातारीने एकच विचार केला म्हणजे हिचा कोणता तरी देव असला पाहिजे. मनातल्या मनात म्हणजे बाबा कोणता देव असेल त्यात आता बसणं माझ्या सुनाला काहीच म्हणत नाही. तसं पाटला तोंड घेतलं तसा वरचा हात पायावर आला. पहिले नाव कोणाचं घेतलं एवढंच सांग. नाही वाटी नाही वाटी आता होय म्हणावं तर आता म्हणजे आणि 4 ठोक जागा पडायचा आहे. नाही वाटी नाही वाटी नाही म्हणजे कोण आवजवळ सांगत नाही वर पाय सोडत नाही. आता त्या पुढल्या सांगून हात पडला की माझ्या माहेरचा देव आहे बालमामा आणि त्या बालमामाला मी हाय मारले. सासून तिथनंच हात जोडलं बालमामा आज बसला माझ्या सुनाला लेकीसारखी सांभाळेल. घरदार गुरं ढोरं सर्व प्रपंच त्याचा आजपासून मी मोकळी झाली. 1 वर्षाने माऊलीला मुलगा झाला. गोकुळासारखे घर नांदवू लागले. काही केलं त्याने बालमासाठी काही गोकाळ कापड का भंडारा त्याला राधा केले. बालमासाठी माझ्यासाठी काही करू नको. माझ्या दाराची माझा चिवटवर भंडारा दे. जाताना चिवटवर भंडारा तुझ्या गुराढाराला मला बाळाला सुखा समाधानाच्या प्रपंचाला नाही. आपण काय करतो जाताना येतो पुजारी म्हणजे भंडारा घेतो. पुजारी म्हणतो पुजारीला जास्त भंडारा द्या. पुजारीच्या तरी बात आहे का बालमामाचा आत्माप्रमाणे भंडारा येतो जाऊ द्या जास्त. ती बिचारी भंडारा घराकडे घेऊन जाते. संध्याकाळी गेले देव घरात ठेवायचा. सकाळी आंघोळ करायची. कोणी उठायच्या अगोदर आंघोळ करून हातात भंडारा घ्यायचा. शेजाऱ्याचं मोठं घर बघायचे. बालमामा आमच्या शेजाऱ्याचं घर तेवढं जाऊ दे फुकट. बालमाने सांगितलं माझा भंडारा हातात घेतील खोटं नातं करशील पहिलं तुझंच फुकट. हा जगात मालक बांधूया. बालमामा तुमच्या प्रपंचासाठी तुमच्या मुलाबाळासाठी गुराढोरासाठी शेतीवाडीसाठी आणि कामासाठी हा भगवंताचा भंडारा तुमच्या उपयोगीसाठी लोकांचं वाईट करण्यासाठी हा भगवंताचा भंडारा नाही. देव कुणाचं वाईट करायला येत नसतो. प्रत्येकाला आशीर्वाद द्यासाठी हा जगाचा मालक ह्या ठिकाणी येत असतो. सर्वांनी मनापासून सेवा करा. 1 वर्षाने त्या माऊलीला मुलगा झाला. गोकुळासारखे घर नांदू लागलं. आपण सुद्धा ह्या भगवंताचं नाव घ्या. ह्याच्यासाठी जेवणात बसायला लागत नाही. जप करायला लागत नाही. आपण गुरढोर राखत असू द्या किंवा रानात काम करत असू द्या किंवा घरात भाकरी करत असू द्या भगवंताचं नाव एकच घ्यायचं. बालूमामा बालूमामा अंतकरणात म्हणा. तुम्ही जर भाकरी करत असाल तर तुमच्या भाकरी सुद्धा बालूमामा बालूमामा म्हणतात. जनाबाईच्या गौऱ्या विठी विठ्ठल म्हणत होत्या. मग तुमच्या अंतकरणात केलेल्या भाकरी का बालूमामा बालूमामा म्हणणार नाही की मनापासून सेवा करा. उद्या एक दिवस आपल्या परिसरामध्ये आहे. सर्वांनी सहकार्य करा. ज्यांच्याकडे चारा असेल त्यांनी चारे सेवा करा. ज्यांच्याकडे पाणी असेल त्यांनी पाण्याची व्यवस्था करा. उद्याच्याला तरुण मुलांनी प्रत्येक खंडामध्ये एक दोघं जायचं. सर्वांनी सहकार्य करा. सर्व भाविकांना सूचना येणाऱ्या भाविकांना सूचना आहे. आज ह्या ठिकाणी आरती झाल्यानंतर महाप्रसाद असेल. सर्वांनी महाप्रसाद घ्यायचा. मामांचा प्रसाद ज्याने खाल्ला त्याच्या मागचा काळ